नमस्कार. सुरुवातीला शिवाजी विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्यशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर अंजली निगवेकर आणि त्यांचे सहकारी डॉक्टर विनोद ठाकूर देसाई यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी या व्याख्यानमालेमध्ये मला या विषयासंदर्भात काही विवेचन करण्याची संधी दिली. आज ज्या विषयावर आपण बोलायचं आहे त्या विषयाचं शीर्षक आहे नाटकाचं आस्वादन, संहिता आणि प्रयोग. विषयाच्या शीर्षकामध्येच दोन स्तर गृहीत धरल्याचं आपल्याला ध्यानात येईल. या विषयाचे एक स्तर आहे नाटकाच्या संहितेचा आणि दुसरा स्तर आहे नाटकाच्या प्रयोगाचा. या दोन्ही स्तरांवर चर्चा करणं का अपेक्षित आहे? खरं तर नाटक हे प्रयोगरूप कला असतं, प्रयोगक्षम कला असतं, प्रयोगशरण प्रयोगावलंबी कला असतं. नाटकाचं जे ध्येय असतं ते प्रयोग होण्याचं ध्येय असतं. मग असं असून सुद्धा आस्वादनाच्या प्रक्रियेमध्ये संहितेचा स्तर महत्वाचा का मानायचा, असा एक प्रश्न आपल्याला पडणं शक्य आहे, उपस्थित होणं शक्य आहे. त्या प्रश्नाचं निराकरण करण्याचा प्रयत्न आज आपण करू आणि प्रयोगाच्या आस्वादनाचा विचार अर्थातच करू. आणखीन एक मुद्दा स्पष्ट करणं आवश्यक वाटतं मला या निमित्तानं की आस्वादन प्रक्रियेची अशी काही शिस्तबद्ध तात्विक चर्चा करणं गरजेचं असतं का, हा असा सुद्धा प्रश्न पडू शकतो. जसा प्रश्न नाट्यलेखनाचं शिबिर वगैरे घेतलं की लोकांना पडतो, किंवा साहित्य लेखनाचं शिबिर किंवा सर्जनशील लेखनाचे अभ्यासक्रम चालवत असताना हा अनुभव खूप वेळा येतो की लोकांना असा प्रश्न पडतो की प्रतिभेनं सुचणारी गोष्ट असते, कविता, कथा, कादंबरी, नाटक, त्याचं प्रशिक्षण कसं संभवतं, शिकवता येतं का कविता लिहायला, नाटक लिहायला? तसं आस्वादनाच्या बाबतीत प्रश्न पडणं शक्य आहे की आस्वादन ही अभावितपणे घडणारी गोष्ट आहे. आस्वादन ही जवळजवळ नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि मग त्या नैसर्गिक अभावितपणे घडून येणाऱ्या प्रक्रियेचं प्रशिक्षण कसलं, त्याचं विवेचन कसलं? सहज साध्य असणाऱ्या गोष्टीचं प्रशिक्षणानं ती सहज साध्य गोष्ट कृत्रिम, कृतक तर होणार नाही ना, असं भय सुद्धा त्याच्या मागे असू शकतं. आणि आपल्याकडं एकूण आस्वादन प्रक्रियेचे शिस्तबद्ध अभ्यासक्रम फार अभावानं आढळत असल्यामुळं त्याचं फारसं चलनही नाही आहे. FTII सारखी संस्था फिल्म ॲप्रिसिएशनचे 8 दिवसांपासून 1 महिन्यांपर्यंतचे अभ्यासक्रम चालवतं, हे आपण सर्वांना माहिती असेल. असं औपचारिक आस्वादन प्रक्रियेचं प्रशिक्षण खूप कमी प्रमाणामध्ये अस्तित्वात असल्यामुळे आस्वादन प्रक्रियेचा तात्विक विचार असं काही नसतं, असा एक समज असण्याची खूप मोठी शक्यता आहे. अनौपचारिक पद्धतीनं आस्वादन प्रक्रियेवर संस्कार करण्याचं काम अनेक पुस्तकांनी, अनेक कलावंतांनी केलेलं आहे. संगीताच्या संदर्भातलं जर आपण उदाहरण पाहायचं झालं तर कुमार गंधर्वांशी झालेल्या चर्चांचं मुक्काम वाशी नावाचं एक पुस्तक आहे. संगीताच्या अभ्यासकांनी आणि आस्वादकांनी ते वाचलं असणार. मुक्काम वाशी वाचल्यानंतर माझ्यासारख्या संगीताचा कोणताही सैद्धांतिक अभ्यास नसणाऱ्या किंवा संगीताचा रियाज नसणाऱ्या, केवळ संगीत ऐकून संगीताशी संबंध असणाऱ्या माणसाला सुद्धा काही एक मर्मदृष्टी मुक्काम वाशीच्या वाचनानंतर येऊ शकते. तर संगीताच्या मर्मज्ञ अभ्यासकाला तर अधिक दृष्टी येत असणार, आस्वादकाला अधिक दृष्टी येत असणार. असा संगीतामधला एक प्रयोग आहे. किशोरी आमोणकरांचं सुद्धा पुस्तक आहे. चित्रकलेच्या बाबतीमध्ये कोरा कॅनव्हास सारखी पुस्तकं आहेत. स्थापत्य कलेच्या संदर्भामध्ये माधव आचवलांचं किमयासारखं पुस्तक आहे. नाटकाच्या संदर्भामध्ये डॉक्टर राजीव नाईक यांची लागलेली नाटकं, ना नाटकातला, खेळ नाटकाचा, ही पुस्तकं आहेत. ज्या पुस्तकांमधून आपल्याला नाटकाच्या आस्वादनाची मर्मदृष्टी येऊ शकते आणि त्या मर्मदृष्टीमधून आपलं नाटक आस्वादनं अधिक सजग आणि सावध होऊ शकतं. हे प्रकल्प जरी आपल्याकडं मराठीमध्ये झालेले असले वेगवेगळ्या कलांच्या संदर्भामध्ये, तरी मी जसं मगाशी म्हणालो तशी एक सातत्ययुक्त आणि शिस्तबद्ध अशी आस्वादनाच्या प्रशिक्षणाची परंपरा मात्र आपल्याकडं नाही आहे. जशी विश्लेषणाची आहे, चिंतनाची आहे, मूल्यनाची आहे, परिशीलनाची आहे, टीकांची आहे, तशी काही परंपरा नाही आहे. आणि त्याच्यामुळं असं होऊ शकतं की आस्वादनाच्या प्रक्रियेला सूक्ष्मता आल्यामुळं
कलाकृतीचा जो ऐवज आपल्या हाती येणार असतो तो आपण गमावण्याची शक्यता असते आस्वादन प्रक्रिया संस्कारित नसेल तर. आजच्या विवेचनामध्ये आपण नाटकाच्या चौकटीत हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपलं आस्वादन कसं अधिक सावध आणि सजग होऊ शकतं, त्याची अभावितता न गमावता, त्याची सहजता न गमावता. कारण कोणत्याही कलाकृतीचं वैशिष्ट्यच हे असतं की ती वाचकाला, श्रोत्याला, प्रेक्षकाला त्याच्या पूर्वग्रहांचं आणि पवित्र्यांचं विसर्जन करायला भाग पाडते. तिची रचनाच अशी झालेली असते, अशी केलेली असते की त्या कलाकृतीच्या अनुभवाच्या प्रक्रियेमध्ये आस्वादकाला कोणत्याही पूर्वग्रहांचे आणि पवित्र्यांचे बांध घालता येऊ नयेत. तुम्ही कलाकृतीच्या आस्वादनानंतर तिच्याशी मतभेद व्यक्त करू शकता, तिच्यामधल्या अभिव्यक्तीशी तुमचं भांडण सुद्धा असू शकतं, तुम्ही सर्वतः तिच्याशी असहमत असू शकता, पण आस्वादनाच्या प्रक्रियेमध्ये मात्र तुम्ही समरसतेचा अनुभव घेता. हे चांगल्या कृतीचं लक्षण असतं, चांगल्या कलाकृतीचं लक्षण असतं. लक्षण मानावं म्हणजे एखादी कलाकृती चांगली आहे की वाईट आहे, ती सक्षम आहे की अक्षम आहे हे ठरवण्याच्या अनेक पद्धती असतील, अनेक निकष असतील. त्यातला एक निकष मला असं वाटतं की ती तुम्हाला तुमचे पूर्वग्रह विसर्जित करायला भाग पाडते आहे की नाही पाडते आहे. त्यामुळं आस्वादनाची प्रक्रिया ही शिस्तबद्धपणे, सजगपणे पार पाडण्यासाठी संस्कारित करण्याची गरज असते. या विधानापर्यंत आपण येऊ आणि असं मान्य करू, असं गृहीत धरू की आस्वादनाची प्रक्रिया सजग करण्याच्या गरजेविषयी आपण सहमत झालोय आणि मग आता आपल्या पुढच्या चर्चेचा विचार करायला लागू, पुढच्या मुद्द्यांचा विचार करायला लागू. जसं सुरुवातीला मी म्हणालो की 2 स्तर आपल्या आजच्या बोलण्याला असणार आहेत. एक संहितेचा स्तर असणार आहे नाटकाच्या आणि दुसरा असणार आहे नाटकाच्या प्रयोगाचा स्तर. तर पुन्हा इथे एक विवादास्पद किंवा ज्याच्याविषयी आपले मतभेद होऊ शकतात असा एक मुद्दा संभवतो की नाटक ही प्रयोगशरण कला आहे, प्रयोगावलंबी कला आहे. मग नाटकाचं जर ध्येय प्रयोग होण्याचं असेल तर नाटकाच्या संहितेचं स्वतंत्र आस्वादन कशासाठी, किंवा संभवतं का असं आस्वादन? सतीश शाळेकरांसारखा नाटककार जेव्हा नाटक लिहितो, नाट्यसंहिता लिहितो, तेव्हा त्यांच्या लेखनामध्ये जवळजवळ प्रयोगच संहिता रूपामध्ये साकारलेला असतो. इतकं प्रयोगाकडं कललेली संहिता आळेकर लिहित असतात. मग जर प्रयोगावलंबी कला आहे नाटक, तर तिच्या संहितेच्या आस्वादनाची निकड का भासावी हा एक प्रश्न आहे. आणि संहितेमध्ये आस्वादनाची काही स्वतंत्र अशी आव्हानं असतात का आणि आवाहनं असतात का, हा एक मुद्दा आपल्याला चर्चेला घ्यावा लागेल. 2 गोष्टी यासाठी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. एक आहे नाटकाच्या संहितेच्या आस्वादनासाठी एक नाटकाचीच मर्यादा कारणीभूत ठरते. ती मर्यादा अशी की नाटक हे काही सदैव सर्व काळ प्रयोगामध्ये अस्तित्वात असू शकत नाही. प्रत्येक नाट्यसंहितेचा प्रत्येक आस्वादकाला निकड भासेल तेव्हा प्रयोग अनुभवता येईल अशी शक्यता असत नाही. पण प्रत्येक आस्वादकाला नाटकाच्या संहितेची मात्र संहितेचं वाचन मात्र त्याला हवं तेव्हा करता येणं शक्य असतं. अलीकडं नाटकाचे प्रयोग ध्वनिचित्र मुद्रित होऊन उपलब्ध होऊ लागलेले आहेत, परंतु नाटकाचं ध्वनिचित्र मुद्रित रूप हे काही नाटकाच्या प्रयोगाला पर्याय असतं असं मला बिलकुलच वाटत नाही. किंवा लॉकडाऊनच्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये ऑनलाईन नाटकं झाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये, ते काही नाटकाला पर्याय असतं असं मला बिलकुल वाटत नाही. नाटकाला नाटकाच्या प्रयोगाचाच अनुभव घेणं प्राप्त असतं, त्याला पर्याय नाही. परंतु प्रत्येक संहितेचे सर्व काळ प्रयोग होणं शक्य नसतं आणि अशा वेळी ज्या नाटकांच्या संहितांचे प्रयोग थांबलेले आहेत अशाच नाटकांच्या संहिता वाचणं हेच वाचकाच्या हातामध्ये असतं. ही एक मर्यादा जी आस्वादनाला संहितेकडे जाण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करते, भाग पडते. दुसरी संहितेची शक्ती आहे. ती संहितेची शक्ती अशी आहे की संहितेमध्ये जरी आपल्याला प्रयोगरूप 100% सही सर्वात्म संपूर्ण समग्र अनुभवता येत नसलं तरी सुद्धा
संकल्पित प्रयोगरूप संहितेमध्ये लेखकानं नोंदवून ठेवलेलं असतं. वाचकानं त्याची संवेदनशक्ती जर अत्यंत तीव्रोत्कट केली तर त्याला प्रयोगामध्ये संकल्पित असलेलं आणि लेखकानं त्याच्या मनोमंचावर पाहिलेलं नाटकाचं प्रयोगरूप अनुभवता येतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर वाचकाला नाट्यसंहितेच्या आधारावर स्वतः नाट्य दिग्दर्शक होता येतं आणि त्याच्या मनोमंचावर नाटकाचा एक प्रयोग साकारता येतो. त्यासाठी संहितेकडे अधिक सजगपणे बघण्याची गरज आहे आणि संहितेची शक्ती समजून घेण्याची गरज आहे आणि ते संहितेचं आस्वादन आहे असं मला वाटतं. काय काय असतं संहितेमध्ये? सामान्यपणे नाट्य संहितेला सामोरं जाण्याची जी आपली सवय असते त्याच्याविषयी थोडंसं आधी बोलतो. या सवयीला आपली एक सांस्कृतिक सवय कारणीभूत आहे. पूर्वी मी 80 ते 2000 या काळातलं सांगतोय. पूर्वी म्हणजे फार ऐतिहासिक काळामध्ये पूर्वी नव्हे. 80 ते 2000 या काळामधलं मला आठवतंय की जेव्हा जेव्हा कोणी चित्रपट पाहून आलेलं असायचं आणि चित्रपट पाहून आल्यानंतर मित्रांचा किंवा घरातल्या मंडळींचा नातेवाईकांचा अड्डा जर जमला गप्पा मारायला आणि चित्रपटाचा विषय निघाला नुकत्याच पाहिलेल्या, तर पाहून आलेली व्यक्ती चित्रपटाविषयी काय सांगत असे तर चित्रपटाची स्टोरी सांगत असे, गोष्ट सांगत असे. कशानंतर काय घडलं, कुणाच्या बाबतीत काय घडलं, चित्रपट सुरू कुठं होतो, संपतो कुठं, याची गोष्ट चित्रपट म्हणून सांगितली जात असे. नाटकाच्या बाबतीत सुद्धा हीच आपल्याला सवय आहे, अजूनही आहे खूपशी, की आपण नाटकाची गोष्ट सांगतो. नाटकाविषयी विचारताना सुद्धा माणसं काय विचारतात? गोष्ट काय आहे? गोष्ट म्हणजे नाटक नव्हे, गोष्ट म्हणजे चित्रपट नव्हे. चित्रपटाला एक स्वतंत्र अशा प्रकारची दृश्य परंपरा आहे, दृश्य व्याकरण आहे, श्राव्य व्याकरण आहे. नाटकाला सुद्धा एक दृश्यात्मक अनुभूती आहे, नाटकाची श्राव्यात्मक अनुभूती आहे. नाटकाचं दृश्याव्य व्याकरण आहे जे नाटकाचंच म्हणून आहे, जे चित्रपटामध्ये नसतं किंवा जे चित्रपटाचं असतं ते नाटकामध्ये नसतं. दोन्ही स्वतंत्र कलारूप आहेत, त्यांची व्याकरणं स्वतंत्र आहेत. तर त्या दोघांना नुसती गोष्ट कशी असू शकेल? गोष्ट कादंबरीला सुद्धा असते, गोष्ट कथेमध्ये सुद्धा असते, गोष्ट एखाद्या कथा कवितेमध्ये सुद्धा असते, गोष्ट आता म्हणावं की म्हणू नये असं मला शंका आहे पण म्हणून टाकतो, गोष्ट डेली सोपला सुद्धा असते. सगळ्याला गोष्ट असते. पण मग गोष्टी बाहेर जे काही असतं नाटकाचं नाटकपण, आणि ते नाटकपण संहिता सांगणार असते, तिला सांगायचं असतं, त्याच्याकडं आपलं लक्ष नको का? आणि त्याच्याकडं जर आपलं लक्ष गेलं तर नाटकाच्या संहितेच्या चौकटीमध्ये समग्र अनुभूती आपल्याला घेता येणं शक्य असतं. म्हणून नाटकाच्या संहितेचं घडणं कसं असतं हे आधी पाहू. नाटकाच्या संहितेचे 2 स्तर असतात. पुन्हा एक असतो संवादांचा, ज्याच्यामध्ये कोण माणसं आहेत आणि ती एकमेकांशी काय बोलतायत हे आपल्याला कळतं. कुठले कुठले घटना प्रसंग आहेत आणि त्या घटना प्रसंगामध्ये माणसं एकमेकांना कोणत्या भाषिक प्रतिक्रिया देत आहेत, भाषेद्वारे प्रतिक्रिया देत आहेत हे आपल्याला संवादांमधून कळतं. संवादांमधून पात्रांचे स्वभाव कळतात, संवादांमधून पात्रांचे मूड्स कळतात, संवादांमधून पात्रांच्या विचार प्रक्रिया किंवा मतवाद कळतात. हे सगळं संवादांमधून होत असतं. आणि संवादांच्या शिवाय नाटकामध्ये एक भाषिक कृती असते जिला आपण कंससूचना किंवा रंगसूचना असं म्हणतो. जितके संवाद महत्वाचे आहे तितक्याच कंससूचना वाचणं नाटकाची संहिता वाचत असताना महत्वाचं आहे. रंगसूचना वाचणं महत्वाचं आहे, कारण रंगसूचनांमध्ये लेखकानं संकल्पित प्रयोग नोंदवून ठेवलेला असतो. कशा कशाविषयी असतात रंगसूचना? तर रंगसूचना नाटकाच्या सगळ्या दृक्श्राव्य रूपाला कल्पिणाऱ्या रंगसूचना असतात, म्हणून त्यांना रंगसूचना असं म्हटलंय बघा. कंससूचना हा सुद्धा त्याला वापरला जाणारा शब्द आहे, पण प्राधान्यानं कुठला शब्द वापरला जातो तर रंगसूचना असा शब्द वापरला जातो. म्हणजे नाटक प्रयोगामध्ये रूपांतरित होत असताना ते कोणतं व्यक्तित्व धारण करेल याची लेखकाला अभिप्रेत असणारी तऱ्हा रंगसूचना सुचवत असते. म्हणजे एखादी रंगसूचना हे सांगणारी असू शकते आपल्याला की क्ष पात्र रंगमंचाचा अवकाश वापरत आहे, त्या रंगमंचाच्या अवकाशावर वावरत आहे, तर त्याच्या वावरण्याची गती काय असेल,
विविक्षित पात्र रंगमंचाचा अवकाश कशा पद्धतीनं भरून टाकेल, व्यापून टाकेल. दोन पात्र एकमेकांच्या समोर उभी असतील तर त्यांच्या देहस्थितीमधून त्यांच्या नातेबंधावर कोणत्या प्रकारचा प्रकाश पडेल. एखादं पात्र जर एखाद्या विशिष्ट नेपथ्यस्थानी बसलं असेल तर त्याच्या बसण्याचा नेपथ्याशी असणारा आकृतिबंध काय स्वरूपाचा असेल. एखादं पात्र प्रकाश स्थितीमध्ये स्वतःला प्रवेश करणार असेल प्रकाशामध्ये, तर त्या प्रकाशाचं आणि त्या पात्राचं एकमेकांशी असणारं अनुसंधान काय प्रकारचं असेल. पात्र ज्यावेळी संवाद बोलत असेल किंवा वर्तन करत असेल तेव्हा त्याच्या वर्तनाला आणि त्याच्या संवादांना पार्श्वभूमी पुरवणारं आणि भावात्म पार्श्वभूमी पुरवणारं असं संगीत कोणत्या स्वरूपाचं असू शकेल. हे सगळं आपल्याला रंगसूचना सांगत असतात. आणि रंगसूचना काळजीपूर्वक वाचल्या, आणि नुसत्या काळजीपूर्वक वाचल्या असं नव्हे तर रंगसूचना आपण काळजीपूर्वक आपल्या नाटकाच्या आस्वादन प्रक्रियेमध्ये मुरवून घेतल्या तर संहिता आपल्याला संवादांपेक्षा खूप विस्तृत अवकाशामध्ये उमजते. आणि संहितेमध्ये दडून असलेलं, संहितेमध्ये गृहीत असणारं नाट्य उजागर होतं. आणि ते नाटक एकदा उजागर व्हायला लागलं रंगसंहितांमध्ये, रंगसूचनांमध्ये असणारं, की आपल्याला नाट्यसंहिता ही केवळ पुस्तकाच्या स्वरूपामध्ये अनुभवतोय आपण असं वाटत नाही, तर आपल्या मनपटलावर, मनोमंचावर आपण उभा केलेलं, आपण कल्पलेलं एक नाट्यरूप साकारताना दिसतं. आपल्या स्मृतींमध्ये असणारे ध्वनी, आपल्या स्मृतींमध्ये असणारी वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांची असोसिएशन्स, या सगळ्याला नाटकात मधल्या रंगसूचना आवाहन करतात आणि त्यातनं आपल्या मनोमंचावरचं नाटकाचं रूप साकारतं. म्हणजे नाटक प्राधान्यानं दोन इंद्रियांना आवाहन करणारा कला प्रकार आहे. एक प्रधान इंद्रिय आहे डोळा, दृष्टी, आणि दुसरं इंद्रिय आहे श्राव्याचं म्हणजे कानाचं. या दोनच इंद्रियांनी आपण नाटक अनुभवतो. परंतु या दोन इंद्रियांमधून किंवा या दोन इंद्रियांना आवाहन करणाऱ्या सामग्रीमधून प्रत्यक्ष उपस्थित नसणाऱ्या परंतु संवेदनेला काही एक अनुभव देणाऱ्या तीन इतर ज्ञानेंद्रियांची जागा सुद्धा दृकश्राव्यता भरून काढत असते. थोडंसं उलगडून सांगतो. आपल्या सगळ्या जगण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण पाची ज्ञानेंद्रियांच्या द्वारे जगणं अनुभवत असतो. आपल्याला जगण्याचे गंध येत असतात, आपल्याला जगण्याचे स्पर्श होत असतात. आणि मी काव्यात्म पद्धतीनं किंवा काव्यात्म तऱ्हेनं बोलत नाही बरं का, की जगण्याचा स्पर्श होणं, जगण्याचा वास येणं, असं नाही मला म्हणायचं. मला असं म्हणायचं की जगणं वासांनी कळतं, जगणं स्पर्शांनी कळतं, जगणं चवीनी कळतं, तसंच जगणं दिसण्यातनं कळतं, आणि तसंच जगणं ऐकण्यातनं सुद्धा कळतं. आणि आपल्याला जे जगण्याचं भान येत असतं, जगण्याचं आकलन होत असतं, ते पाची ज्ञानेंद्रियांनी अनुभवलेल्या समग्रतेतून येत असतं. अनेक वेळा आपल्याला असं दिसतं बघा, की आपल्या एका विशिष्ट चवीच्या अनुभवामध्ये गंधाचा अनुभव अनुस्यूत आहे. तो अनुभव घेताना चव आली, एकटी चव आली आणि गंध आला नाही तर अनुभव परिपूर्ण होत नाही. नुसता गंध आला आणि चव घेतली गेली नाही तर अनुभव परिपूर्ण होत नाही. एखादा अनुभव असा असतो की तो चवीचा नसतो, तो स्पर्शाचा आणि गंधाचा असतो. म्हणजे त्या अनुभवामध्ये गंध आणि स्पर्श एकत्र व्हावे लागतात. ते एकत्र घडले नाही तर अनुभव समग्र होत नाही, परिपूर्ण होत नाही. असं जगणं आपल्या पाची ज्ञानेंद्रियांच्या समरसतेतून आणि एकत्रीकरणातून अनुभवत असतो, समजून घेत असतो. नाटक जरी डोळ्याला आणि कानाला आवाहन करत असलं तरी ते दृक आणि श्राव्य सामग्रीतून इतर ज्ञानेंद्रियांच्या सहजाणीवा सुद्धा जागृत करत असतं. म्हणजे सामग्री आहे कशाची? दृक प्रत्ययाची. सामग्री आहे श्राव्यतेची. पण त्या श्राव्य आणि दृश्य सामग्रीमधून इतर ज्ञानेंद्रियांच्या सहजाणीवा सुद्धा छेडल्या जात आहेत आणि त्या सहजाणीवांमधून आपल्याला अनुभवाची समग्रता प्रत्ययाला येते आहे. म्हणजे गंधाच्या सहजाणीवा असतील, स्पर्शाच्या सहजाणीवा असतील,
चवीच्या सहजाणीवा असतील, ह्या सगळ्या सहजाणीवा ज्या आपल्या स्मृतीमध्ये साठवून ठेवलेल्या असतात आपण, त्या सहजाणीवांना नाटकामधली दृकश्राव्य सामग्री आवाहन करत असते आणि त्या दृकश्राव्य सामग्रीच्या आधारे आपण नाटक संहितेच्या स्तरावरचं आणि नंतर प्रयोगाच्या स्तरावरचं सुद्धा समजून घेत असतो. तर संहितेमध्ये हे सगळं काम संवाद आणि रंगसूचना यांच्या समन्वयातून होत असतं आणि तो समन्वय आपल्याला सापडला पाहिजे नाटकाच्या संहितेचं आस्वादन करत असताना. जसं मगाशी मी तुम्हाला म्हणालो की रंगसूचनांमध्ये नाटकाचं एक दृकश्राव्य रूप उभा राहत असतं, त्याची उदाहरणं सुद्धा आपण पात्रांच्या संदर्भामध्ये बघितली. तसं नाटकाचं श्राव्य रूप जे असतं ते नाटकाचं श्राव्य रूप सुद्धा नाट्य संहितेमध्ये अत्यंत प्रभावीपणे व्यक्त झालेलं असतं. नाटकात एक वाक्य असतं, संवाद रूप वाक्य. ते वाक्य किती सघन असतं याचा थोडासा विचार करूया. म्हणजे एरवी कादंबरीमध्ये छापलेलं वाक्य आणि नाटकामध्ये संवाद म्हणून छापलेलं वाक्य याच्यामध्ये फरक काय असतो, तर नाटकामध्ये येणाऱ्या वाक्याला म्हणजे संवादाला कशा कशाचं बळ प्राप्त झालेलं असतं. तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे नाटकातला कुठलाही संवाद हा ऐकू येण्यासाठीच लिहिलेला असतो, तो वाचण्यासाठी लिहिलाच गेलेला नसतो. म्हणजे नाटकातलं श्राव्य लेखकानं मुद्रित चिन्हांमध्ये संहितेत नोंदवून ठेवलेलं असतं. ते संहितेमध्ये मुद्रित दिसत असलं आपल्याला तरी ते मुद्रित नसतं, ते श्राव्यच आहे आणि त्याच्या श्राव्यतेची तऱ्हा त्या वाक्यानं धारण केलेली आहे. ते वाक्य नुसतं मुद्रणासाठी आलेलं वाक्य नाही आहे मूलतः. त्यामुळे ते ऐकू येण्यासाठी लिहिलेलं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की ते ऐकू एका विशिष्ट दृश्यबंधामध्ये येणार आहे, नुसतं ऐकूसवा नाही येणार आहे. ते ऐकू येत असताना ते बोलणाऱ्या पात्राचा काही देह व्यापार होणार आहे, देह बोली साकारत असणार आहे. ते ऐकू येत असताना एखादी विशिष्ट प्रकाशाची किंवा छायेची अवस्था साकारली जाणार आहे. ते वाक्य ऐकू येत असताना नेपथ्य आणि ते वाक्य यांचा काही संबंध प्रस्थापित होणार आहे. ते वाक्य ऐकू येत असताना काही ॲम्बियंट साऊंड्स ऐकू येत असणं शक्य आहे. ते वाक्य बोललं जात असताना पार्श्वसंगीत वाजत असणं शक्य आहे. ते वाक्य ऐकू येत असताना त्या वाक्याच्या भोवती विशिष्ट प्रसंगामध्ये सहभागी असणाऱ्या पात्रांचे काही देहबंध साकारले जात असणं शक्य आहे. ते वाक्य ऐकू येत असताना नाटकामध्ये एक विशिष्ट काळाचा अनुभव निर्माण होत असणं शक्य आहे. म्हणजे नाटकातलं वाक्य जेव्हा उच्चारलं जातं तेव्हा ते अत्यंत संपृक्त आणि सघन वाक्य असतं. ते नुसतं वाक्य किंवा तो नुसता भाषिक प्रयोग नसतो, तो अत्यंत सघन संपृक्त वाक्प्रयोग असतो, श्राव्य प्रयोग असतो. आणि त्या सगळ्यासह नाटकाचं वाक्य अस्तित्वात असतं, सुट्ट अस्तित्वात कधीच नसतं ते. म्हणजे अगदी अधिक सखोल जाऊन सूक्ष्म विचार करायचा झाला तर एखादं वाक्य बोललं जात असताना प्रकाशाचा पोत काय स्वरूपाचा आहे रंगमंचावर असणाऱ्या, त्या प्रकाशाच्या पोताचा परिणाम वाक्याच्या उच्चारणावर आणि पर्यायानं वाक्याच्या ग्रहणावर होणार असतो. प्रकाशाचा पोत बदलला की वाक्याचं संस्करण बदललं. आणि लेखक जेव्हा लिहितो तेव्हा त्याला या समग्रतेसह वाक्य कल्पावं लागलेलं असतं ना. म्हणून नाटकाचे संवाद लिहिणं अवघड का? कारण नाटकाचे संवाद ऐकण्यासाठी लिहिले गेलेले असतात, श्राव्यासाठी लिहिलेले गेलेले असतात, हे आहेच. परंतु ते आता आपण बोललो त्या सगळ्या सघनतेसाठी आणि संपृक्ततेसाठी सुद्धा लिहिले गेलेले असतात. म्हणजे एखादं वाक्य बोललं जात असताना पात्र कुठल्या गतीमध्ये हालचाली करताय, देह कसा वापरताय, पात्राचा आणि प्रेक्षकांचा संबंध कशा प्रकारे प्रस्थापित होतोय, पात्रांचा आणि सहपात्रांचा संबंध कशा प्रकारे प्रस्थापित होतोय, या सगळ्यासह ते वाक्य ऐकलं जाणार आहे, एकटं सुटं ऐकलं जाणार नाही आहे. आणि संहिता यातल्या अधिकाधिक शक्यता धारण करून वाक्य स्वतःमध्ये सामावून घेऊन बसलेली असते, अस्तित्वात असते. त्यातल्या जास्तीत जास्त शक्यता आपल्याला संहिता वाचनाच्या स्तरावर समजून घेता आल्या पाहिजेत.
वाक्याच्या संपृक्ततेचं आणि वाक्याच्या समग्रतेचं प्रयत्न केला पाहिजे. तर आपल्याला नाट्यसंवादामधली जी खोली असते, सार्थता असते, ती पटणं शक्य आहे, ती कळणं शक्य आहे. त्याच्याशिवाय आपण नुसतं वाक्य जर वाचलं, मुद्रित चिन्ह असलेलं वाक्य म्हणून आणि पुढे गेलो तर आपल्याला नाट्यसंवादाची समग्रता आकळणार नाही. आपल्याला असा प्रयत्न करता आला पाहिजे की त्या नाटकाच्या संहितेनं त्या विशिष्ट संवादाच्या श्राव्याला जे स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे ते स्वरूप आपल्याला कल्पनेनं ऐकता येतं का, ही मागणी खूप जास्त होतीये, हे मला कळतं आहे. आदर्शवादी सुद्धा होईल कदाचित, परंतु नाट्यसंहिता वाचत असताना नाट्यसंहितेच्या वाचकानं नाटकातल्या श्राव्याच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे संवादांच्या संदर्भात. आणि मग श्राव्याच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या वाक्याच्या समग्रतेकडं जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे ते वाक्य कसं नाट्यविधान आहे किंवा कसं नाट्यविधान ठरतं, त्या नाट्यविधानाकडे जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अशाच प्रकारचे काहीसे कलात्मक श्रम आपल्याला कवितेचं विधान समजून घेताना सुद्धा करावे लागतात. म्हणजे कवितेमध्ये जेव्हा एखादं वाक्य येतं तेव्हा ते वाक्य काही नुसती चिन्हांची मांडणी नसते, भाषेच्या चिन्हांची. ते अत्यंत संपृक्त वाक्य असतं, गोळीबंद वाक्य असतं. अनेक शक्यतांच्या दिशांनी ज्याचा प्रवास होणं शक्य आहे. अनेक प्रकारची संवेदनशीलता आणि अर्थात्मकता ज्यानं स्वतःमध्ये सामावून घेतलेली आहे असं ते वाक्य कवितेमध्ये असणार आहे. याचं आपल्याला भान असावं लागतं. धुमिल नावाचे एक हिंदी कवी आहे, त्याची एक कविता आहे की लोहे का स्वाद लोहार से मत पूछो, उस घोडे से पूछो जिसके मुंह में लगाम है. वरवर बघता अतिशय साधी कविता वाटते आणि एक पायरी वर चढली तर कदाचित ती घोड्याविषयीच्या सहानुभवाची कविता वाटू शकते. पण जसं आपण त्या कवितांच्या वाक्यांच्या गाभ्यात उतरू तसं तसं आपल्याला त्या कवितेच्या वाक्यांमधल्या संपृक्ततेची, सघनतेची आणि व्याप्तीची कल्पना यायला लागते. ती कविता अधिकाधिक मोठी होत जाते, विस्तारक्षम होत जाते. तसंच नाटकाच्या संवादांमध्ये नाटकाच्या वाक्याचं आहे. म्हणजे एका बाजूला नाटकाचं हे संपृक्त श्राव्य आहे आणि दुसऱ्या बाजूला नाटकाचं संवादेतर दृक्श्राव्य रूप आहे. हे सगळं संहितेनं स्वतःमध्ये सामावून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला नाटकाच्या संहितेचं वाचन करत असताना जास्तीत जास्त उलगडून पाहता आलं पाहिजे. याच्यासाठी आपण नाटकाच्या संहिता रूपाशी अधिकाधिक मैत्री केली पाहिजे, नाटकाच्या संहितेशी अधिकाधिक संवादलं पाहिजे आणि नाटकाच्या संहितेमध्ये दडून असलेल्या, नाटकाच्या संहितेमध्ये सुप्त स्वरूपामध्ये असणाऱ्या नाटकाच्या संकल्पित प्रयोगाच्या जागा शोधून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं जर झालं तर नाटकाचं वाचन करणं हे खूप सावध सजग होतं आणि नाटकाला न्याय देणारं होतं, चांगल्या नाटकाला न्याय देणारं होतं. हा संहितेच्या बाजूनं केलेला सगळा विचार आपला आहे. हे आग्रहानं का बोललं पाहिजे असं मला वाटतं, कारण आपल्याकडं नाट्यसंहिता वाचनाची जी प्रक्रिया असते ती वाचनाची प्रक्रिया इतर टेक्स्ट सारखीच, गोष्टीसारखीच, कथेसारखीच, कादंबरीसारखीच असण्याची सवय आपल्याला जडलेली आहे. आणि तशी सवय जर जडलेली असेल तर ती सवय हळूहळू अंशानं प्रयत्नांमधून आपण दूर सारली पाहिजे आणि एक नाटकाला सामोरं जाण्याची साक्षरता स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. जसं वाङ्मयाला सामोरं जायचं असेल तर केवळ भाषेची साक्षरता असून पुरत नाही. ज्याला उत्तम भाषा कळते त्याला उत्तम कविता कळेल असं काही सांगता येत नाही, कादंबरी कळेल असं काही सांगता येत नाही, कथा कळेल असं काही सांगता येत नाही. याचं कारण काय आहे? कारण भाषेची साक्षरता ही संपूर्णतः वेगळी गोष्ट आहे आणि वाङ्मयीन साक्षरता ही संपूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. म्हणून अनेक वेळा बुचकळ्यात पडणाऱ्या ओळी समोर आल्या, ग्रेस सारख्या कवीच्या कविता समोर आल्या की लोक हैराण होऊन जातात, गोंधळून जातात, भांबावून जातात, कारण भाषेची साक्षरता उपयोगाला येत नाही. साधे बालकवींची फुलराणीची ओळ आहे, हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे,
ह्या ओळीमधला प्रतिमा व्यवहार सुद्धा संवेदनांच्या स्तरावर आपल्याला आकळून घेता येत नाही अनेकदा, आणि ती ओळ फार भाबडी बालकवितेची ओळ वाटते अनेकांना. याचं कारण हेच असतं की वाङ्मयीन साक्षरतेचा अभाव आहे. पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर, ही जी बालकवींच्या औदुंबर कवितेमधली अखेरची ओळ आहे, त्या अखेरच्या ओळीमध्ये आपल्याला बुचकळ्यात पडायला होतं. कारण त्या ओळीला भिडण्याची जी वाङ्मयीन संवेदन क्षमता लागते ती बांधलेली नसते अंगी. किंवा कविता शिकवणाऱ्या वर्गांमध्ये कधी त्या ओळीच्या गहिरेपणाकडे जाण्याच्या वाटा आपल्याला कुणी दाखवलेल्या नसतात. त्या वाटांकडे जायचं असतं असं आपल्याला कधी आतून वाटलेलं नसतं. त्यामुळं वाङ्मयीन साक्षरता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. तशी नाट्यात्म साक्षरता ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. आता साक्षरता ही संज्ञा फारच सरकारी झाल्यामुळं ती वापरताना सांभाळून वापरायला पाहिजे हे याचं भान मला आहे. पण माणूस हा आयुष्यभर साक्षरतेच्या नव्या नव्या अवस्था पार करत जात असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर एक अत्यंत महानगरी जीवनाची सवय जडलेला एखादा माणूस असेल आणि तो अत्यंत अनाघ्रात आणि कुंवार सृष्टी असणाऱ्या ठिकाणी गेला तर तो निरक्षरच असेल तिथली बोली समजून घेण्यासाठी. एक मला महानोरांची कविता आठवते हे सगळं सांगत असताना. प्रसिद्ध कविता आहे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतुनी चैतन्य गावे, कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे, असं महानोर म्हणतात. आता जोंधळ्याला चांदणे लखडून जाण्याचा जो अनुभव आहे त्या अनुभवाची रीत आपल्याला तऱ्हा कळायची असेल तर आपल्याला त्या बोलीविषयीचं एक साक्षरपण बाळगलं पाहिजे स्वतःमध्ये. निसर्गसिद्ध सृष्टीमध्ये, निसर्गसिद्ध भवतालामध्ये वेगवेगळे जीवन घटक एकमेकांशी कसे अनन्य संबंधात असतात याचं एक किमान भान आपल्याला असलं पाहिजे. त्याशिवाय महानोर जी अद्वैताची अनुभूती सांगतायत कणस आणि चांदण्यांच्या प्रकाशामधली, ती आपल्याला उमजणार नाही. आणि मग असा माणूस ज्याला ही अनाघ्रात सृष्टीची बोली उमजलेली नाही आणि जो संपूर्णपणे वेगळ्या जीवनशैलीची सवय जडलेला माणूस आहे तो निरक्षरच ठरेल. त्यामुळे निरक्षरता, वेगवेगळ्या अवस्थांमध्ये असणारी निरक्षरता ही काही खंतावून जाण्याची गोष्ट नाही. ती आक्रमता येते, ती पार करता येते आणि वेगवेगळ्या बोली समजून घेता येतात. तशी नाट्यसंहितेची एक आस्वादनाला सजग करणारी बोली असते ज्याच्याविषयी आपण काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला. काही मोजक्याच गोष्टी आपण समजून घेतल्या, पण याच्या पलीकडे सुद्धा नाट्यसंहितेमध्ये खूप गोष्टी सामावलेल्या असतात. एक दोन उदाहरणं बघू. खरं तर उदाहरणं खूप देणं टाळावं असं मी ठरवलेलं होतं, कारण मर्यादा असतात उदाहरणांना, नाटकाच्या उदाहरणांना. कारण ती एकतर मी कोणत्या तरी पुस्तकाचं नाट्यसंहितेचं उदाहरण देणार किंवा नाट्यप्रयोगाचं उदाहरण देणार आणि ती संहिता आणि प्रयोग आत्ता अनुपस्थित आहे, अनुपलब्ध आहे. त्यामुळं त्याची सही कल्पना उदाहरण म्हणून येणं थोडंसं जिकिरीच आहे. पण तरीसुद्धा एक उदाहरण देण्याचा मोह मला होतो आहे. महेश एलकुंचवारांचं प्रतिबिंब नावाचं नाटक आहे. त्या नाटकामधली एक रंगसूचना आहे, शेवटची रंगसूचना आहे. त्या रंगसूचनेकडे येण्याआधी आत्मकथाच्या अवकाशाच्या मांडणीविषयी आपण थोडंसं बोलूया, कारण ती मला खूप महत्त्वाची वाटते. नाट्यसंहितेमधल्या प्रयोगरूपाच्या संदर्भात ती अत्यंत महत्त्वाची वाटते मला. म्हणजे नाटकाची संहिता नाटकाच्या काळाचं आणि अवकाशाचं संकल्पित रूप कसं उभा करत असते आणि ते संहितेमध्ये उभा राहिलेलं रूप समजून घेता आलं तर नाटक आपल्याला कसं छान चांगलं समजतं हे आपल्याला या उदाहरणातून पाहता येईल. राज्याध्यक्ष नावाचे एक लोकप्रिय लेखक आहेत, त्यांच्या भोवती फिरणारं हे नाटक आहे. त्या राज्याध्यक्षांच्या लेखनावर काम करणारी एक तरुण मुलगी आणि राज्याध्यक्ष अशी पात्र आहेत. आणि मग राज्याध्यक्षांच्या पूर्व आयुष्यामधल्या स्त्रिया सुद्धा या नाटकामध्ये वेळोवेळी येत राहतात. तर या नाटकामध्ये राज्याध्यक्षांचं चालू वर्तमान आणि राज्याध्यक्षांचा भूतकाळ हा गतच असतो त्यामुळे द्विरुक्ती होईल. गतकाळ राज्याध्यक्षांचा आणि चालू वर्तमान अशा दोन काळात हे नाटक घडतं.
आणि त्या दोन्ही काळांना सामावून घेणारी अवकाश या नाट्यप्रयोगामध्ये स्थापित होतात रंगमंचावर. या दोन अवकाशांशिवाय आणखीन एक अवकाश आहे जे कालनिरपेक्ष अवकाश आहे, म्हणजे जे कालचंही नाही आणि आजचंही नाही, पण जिथं काल आणि आज हे एकमेकांना भेटू शकतात असं एक कालनिरपेक्ष अवकाश सुद्धा आत्मकथामध्ये निर्माण होतं. हे अवकाश कशासाठी निर्माण होतं, तर जेव्हा वर्तमानामधल्या राज्याध्यक्षांना भूतकाळामध्ये जायचं असतं, प्रवेशित व्हायचं असतं, तेव्हा ते भूतकाळाच्या अवकाशामध्ये प्रवेशित होतात. परंतु जी पात्र कधीही भूतकाळामध्ये एकमेकांना भेटलेली नाहीत, म्हणजे राज्याध्यक्षांच्या भूतकाळाचा जो भाग असणारी जी पात्र नाहीत, उदाहरणार्थ त्यांच्या लेखनावर काम करणारी ही मुलगी जी राज्याध्यक्षांच्या भूतकाळामध्ये अस्तित्वात नव्हती, पण तिला राज्याध्यक्षांच्या भूतकाळाशी संवादी व्हायचा आहे, संबंध ठेवायचा आहे, पण तिला भूतकाळात जाता येणार नाही, कारण टाइम ट्रॅव्हल करण्याची कुठलीही शक्ती काही आजपर्यंत आपल्याला मिळालेली नाही. मग ती राज्याध्यक्षांच्या भूतकाळाला कुठे भिडेल, किंवा राज्याध्यक्षांच्या भूतकाळामधली माणसं ह्या मुलीला कुठं भिडतील, तर त्या कालनिरपेक्ष अवकाशामध्ये भिडतील, जे कालचंही नाही आणि आजचंही नाही, पण ज्या अवकाशानं काल आणि आज यांना भेटण्याची सोय करून ठेवली. ही एक योजना आत्मकथामधली आहे. दुसरी, जेव्हा आत्मकथा संपतं तेव्हा एक रंगसूचना येते, जी अत्यंत महत्वाची रंगसूचना वाटते मला. ती रंगसूचना अशी आहे की हळूहळू राज्याध्यक्षांचा भूतकाळ, राज्याध्यक्षांचं वर्तमान किंवा हे जे कालनिरपेक्ष अवकाश आहे, ही सगळी अवकाश अंधारामध्ये विरघळून जातात, विसर्जित होतात, अंधारामध्ये ती नष्ट होतात, नाहीशी होतात. आणि त्याच वेळी जो पार्श्वपडदा असतो नाटकाचा, तो पार्श्वपडदा तारांगणाने खचखचून जातो, अशी रंगसूचना आहे. आता ही प्रयोगामध्ये किती शक्य झाली उभारणं जशीच्या तशी काही मला माहित नाही, परंतु ही रंगसूचना वाचल्यानंतर आपल्याला या नाटकाच्या दृश्यात्मकतेविषयी एक अत्यंत विरळ भान येतं की आतापर्यंत आपण राज्याध्यक्षांबरोबर त्यांच्या भूतकाळामध्ये आणि वर्तमान काळामध्ये सारखा प्रवास करत राहिलेले असतो. त्या प्रवासामुळं आपली माणूस म्हणून आणि प्रेक्षक म्हणून दमछाक झालेली असते. राज्याध्यक्षांच्या संबंधांचं एक अत्यंत व्यामिश्र आणि जटिल रूप आपल्यासमोर उभं राहिलेलं असतं. व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून त्यांच्या व्यक्तित्वातली गुंतागुंत आपण समजून घेतलेली असते. विलक्षण थकवा आणणारा अनुभव असतो तो. आणि हे सगळं त्यांचं भूत भविष्य, भूत वर्तमान हे शेवटी अखेरीस एका सर्वात्म विश्वात्मकतेमध्ये विसर्जित होतं, विरघळून जातं. आणि त्यावेळी एलकुंचवारांनी एक रंगसूचना सुचवलेली आहे, ती अशी की हे सगळं तारांगणाने खचखचलेला पार्श्वपडदा निर्माण होत असतानाच राज्याध्यक्षांच्या घरातली टेलिफोनची रिंग ऐकू येते आणि ती कुठून तरी अज्ञातातून ऐकू आल्यासारखी, अवकाशाच्या पोकळीतून ऐकू आल्यासारखी आपल्याला वाटते. आणि संवेद्य वाचक असेल तर त्याला हा तारांगणाने भरलेला खचखचलेला पडदा, कुठंतरी एक अज्ञात पोकळीतून जीवनाची ठसठस ऐकू यावी, जीवनाची टकटक ऐकू यावी अशी ती टेलिफोनची रिंग आणि त्या सर्वात्म विश्वात्मकतेमध्ये विरघळून गेलेलं राज्याध्यक्षांचं भूत आणि वर्तमान हे अनुभवता येतं, सइंद्रिय अनुभवता येतं. सगळी त्या अनुभवाची ऐंद्रियता माझ्यापर्यंत पोचते, इतकी ती संहिता सशक्त आहे. फक्त संहितेच्या त्या अस्पर्श जागांकडे आपल्याला पाहता यायला हवं आणि तो कमालीचा आनंददायी अनुभव असतो वाचक म्हणून जेव्हा आपण ते पाहतो. उदाहरणांची चर्चा सुरू झालेलीच आहे, तर ओघानं आलेलं आणखीन एक उदाहरण मी इथं चर्चेला घेतो. विजय तेंडुलकरांचं सफर नावाचं एक नाटक आहे. ह्या सफर नाटकाचा जो मुख्य पात्र आहे, नायक नाही म्हणता येणार, त्याला मुख्य पात्र आहे, साधारण 40शी मधलं ते पात्र आहे. आणि ते अजून सुद्धा 40शी मध्ये वयाच्या ते आई वडिलांच्या कवचातून बाहेर पडलेलं नाही, संरक्षणातून बाहेर पडलेलं नाही. त्यामुळं वस्तुतः ते कधीतरी 40-35-40 वर्षापूर्वी शरीरानं जन्माला आलेलं असलं तरी ते बिलकुलच जन्मलेलं नाही आहे असं माणूस आहे, अशी व्यक्ती आहे ती, ज्याचा जन्म झालेला नाही, अस्तित्वरूप जन्म ज्याचा झालेला नाही, शारीर जन्म ज्याचा झालेला आहे. तर हे पात्र असं ठरवतं की आपण जगप्रवासाला जावं, कारण फार झालं आता चाळीत आई वडिलांच्या प्रोटेक्शनमध्ये राहणं, म्हणून ते जगप्रवासाला जायला निघतं. आणि जगप्रवासाला जाण्यासाठी निवडतं काय, तर व्यायामाची सायकल निवडतं.
एक्सरसायझर निवडतं. अशी सायकल असते व्यायामाची सायकल, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, की जी चालवून खूप दमता येतं पण कुठंच पोचता येत नाही. तसा हा माणूस खूप सायकल चालवतो, त्याला कोंबडा भेटतो, मासा भेटतो, अनेक सर्रियल पात्र त्याला भेटत राहतात त्या प्रवासामध्ये. आणि खूप दमल्यानंतर, खूप प्रवास केलाय असं वाटल्यानंतर जेव्हा ते पात्र आजूबाजूला पाहतं तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपण ते त्याच्या घराच्या आवारातच आहे. तो आवार सुद्धा त्याला ओलांडता आलेला नाहीये. आणि मग हे कळल्यानंतर कमालीची निराशा येते त्याला, दारुण निराशा येते की आपण खूप दमलो, आपण खूप पाय मारले, हातपाय मारले, आपण खूप झटापटी केल्या, पण आपण कुठंच पोहोचलो नाही, दमलो मात्र चिक्कार. आणि ह्या जाणीवेनं ते पात्र रंगमंचावर पडून राहतं. पण ते कसं पडतं हे तेंडुलकरांनी रंगसूचनेतून अतिशय विलक्षण पद्धतीनं सुचवलेलं आहे. तेंडुलकर असं सुचवतात की ते पात्र रंगमंचावर पडलेलं आहे आणि त्यानं गर्भामध्ये असलेल्या बालकासारखे आपले पाय, गुडघे छातीशी घेतलेले आहेत आणि ते गुडघ्यांभोवती अशी मिठी मारून पडले आणि त्याचं टक्कल उजेडामध्ये चमकत आहे. रंगमंचावर जो उजेड पडलेला आहे, जो प्रकाश पडलेला आहे, जी प्रकाश योजना केलेली आहे, त्या प्रकाश योजनेमुळं त्याचं टक्कल चमकत आहे. म्हणजे हा गर्भसदृश्य, ज्यानं स्वतःची गर्भावस्था कधीच बौद्धिक आणि मानसिक स्तरावर पार केली नाही, ओलांडली नाही, केवळ शरीरानं हा माणूस जन्माला आला, पण तो कधीही मानसिक आणि बौद्धिक स्तरावर जन्माला आला नाही, अस्तित्वाच्या स्तरावर जन्माला आला नाही. तो गर्भामध्ये जणू काही प्रौढ झाला, त्याला टक्कल पडलं. अशा एका प्रीमॅच्युअर माणसाविषयीची अपरिपक्वतेची सामाजिक आणि सांस्कृतिक अवस्था व्यक्त करणाऱ्या व्यक्तीची गोष्ट सफर नावाच्या नाटकामधून तेंडुलकरांच्या आपल्याला उमजते. ती उमजते संहितेच्या स्तरावर अधिक सक्षमपणे, त्या संहितेमधल्या रंगसूचनांमुळे आणि त्या संहितेमधल्या संवादांच्या अत्यंत स्वतंत्र तेंडुलकरांनी केलेल्या योजनेमुळे. आणि जेव्हा आपण संहितेला सामोरे जातो तेव्हा आपल्याला जर या नाटकाच्या संहितेच्या आस्वादनाच्या जागा माहिती असतील तर ती संहिता आपल्याला जास्त छान कळते, जास्त सावध होतो आपण त्या संहितेच्या अनुभवाविषयी. हे सगळं संहितेच्या स्तरावरची चर्चा आपण केली. आता जो नाटकाचा मुख्य भाग असतो, ज्याच्यासाठी नाटक जन्माला आलेलं असतं, त्याची पण चर्चा करू. तो आहे नाटकाचा प्रयोग. जसं नाटकाच्या संहितेमध्ये मी म्हणालो की नाटकाच्या प्रयोगाची संकल्पित रूपं लेखकानं नोंदवून ठेवलेली असतात आणि त्यानं नाटकाची सगळी ऐंद्रियता सुद्धा, नाटकाची सदेहता सुद्धा संहितेच्या स्तरावर त्याच्या मर्यादेमध्ये नोंदवून ठेवलेली असते. दिग्दर्शक त्या सगळ्या संकल्पित सामग्रीचं प्रत्यक्षामध्ये रूपांतर करतो प्रयोगात. आणि प्रयोगामध्ये आपल्याला एक आस्वादकाची सोय नाटकाचा प्रयोग करत असतो, त्याचे श्रम कमी करण्याचा प्रयत्न नाटकाचा प्रयोग करतो. ते म्हणजे जे संहितेमध्ये आपल्याला कल्पून पाहावं लागतं आणि आपल्याला थोडेसे मानसिक आणि शारीरिक श्रम होतात. नाट्यसंहिता वाचत असताना शारीरिक श्रम म्हणजे खोदण्या बिदण्यातून होतात तसे, शारीरिक पळण्या धावण्यातून होतात तसे श्रम नव्हे, तर आपला मेंदू आणि आपली विचार प्रक्रिया पणाला लावायला लागत असते, या अर्थी शारीरिक श्रम असं म्हणतोय. आणि कल्पावं लागत असतं म्हणून मी मानसिक बौद्धिक श्रम असं म्हणतोय. तर ते आपले श्रम आपल्या वतीनं दिग्दर्शक, नाट्यतंत्रज्ञ आणि नटसंच करत असतो. म्हणजे नाटकाच्या संहितेमध्ये संकल्पित रूपात नोंदवून ठेवलेली सगळी ऐंद्रियता आपल्याला लेखक दिग्दर्शक साकार करून दाखवत असतात. आणि ही ऐंद्रियता साकार झाल्यामुळं आपल्याला नाटकाचा प्रयोग हा अधिक आपल्या अनुभूतीमध्ये खोल उतरणारा प्रयोग वाटत असतो. ज्याची संहितेच्या स्तरावर आपण चर्चा केली ते सगळं साकार होतं, प्रत्यक्ष होतं, सदेह होतं, ऐंद्रिय सामग्रीमध्ये रूपांतरित होतं. आणि नाटकाच्या प्रयोगामध्ये आपल्याला ते सगळं ऐंद्रियतेमध्ये रूपांतरित करून दिलं गेल्यामुळं, साकारून हातात आपल्या दिलं गेल्यामुळं प्रयोगाची गुणवत्ता किंवा प्रयोगाची अनुभव क्षमता ही अधिक वाढलेली असते, वर्धिष्णू झालेली असते. तर हा जो
प्रयोगाच्या आस्वादनाचा मुद्दा आहे, तो आपण आता चर्चेला घेऊया की प्रयोग नाटकाचा कसा आस्वादला पाहिजे किंवा नाटकाच्या प्रयोगाच्या आस्वादनाच्या काय जागा असतात. मगाशी जसं आपण संहितेची चर्चा करताना म्हणालो तेच आहे, फक्त ते प्रयोगामध्ये अधिक प्रत्यक्ष होतं, सदेह होतं. हा एक फरक त्याच्यामध्ये पडतो. म्हणजे उदाहरणार्थ नाटकामध्ये आपण मगाशी थोडीशी साधारण चर्चा केली ती नाटकाच्या प्रकाशाच्या आणि अंधाराच्या किंवा छायेच्या अवस्थांची. तर नाटकाच्या प्रयोगामध्ये ही प्रकाशाची आणि अंधाराची किंवा प्रकाशाची आणि छायेची जी अनुभूती निर्माण होते त्याची थोडीशी चर्चा करू. प्रकाश ही अशी गोष्ट आहे, ज्या प्रकाश नावाच्या गोष्टीचा एरवी आपण जगण्यामध्ये विचार करतो तो दिसण्याची सोय म्हणून. पण त्या प्रकाशाला फक्त दिसण्याच्या गुणवत्ता असतात का, तर नसतात. प्रकाशाला काय काय असतं, प्रकाशाला पोत असतो, प्रकाशाला घनता असते, प्रकाशाला तीव्रता असते, प्रकाशाला रंग असतात, प्रकाशाच्या येण्या जाण्याची गती असते, प्रकाशानं निर्माण केलेलं अवकाश असतं, प्रकाश अवकाश निर्माण करतो त्यामुळे आपल्या दृष्टीला अवकाशाचं भान येतं. म्हणजे प्रकाश नाटकामध्ये असतो तो समग्र पद्धतीनं असतो आणि त्या प्रकाशाच्या समग्रतेमुळं आपल्याला नाटकाच्या प्रयोगाचा अत्यंत विविक्षित अनुभव येतो. म्हणजे प्रकाशाचा विशिष्ट पोत आणि रंग असल्यामुळं नाट्यप्रसंगांना विशिष्ट अशा प्रकारची भावसमृद्धी किंवा आशय समृद्धी येत असते. प्रकाशाची विशिष्ट तीव्रता वापरल्यामुळे नाटकाच्या प्रसंगांना आणि नाटकामधल्या घटनांना अर्थपूर्णता आणि सौंदर्य सिद्धता येणार असते. प्रकाशाच्या येण्याची गती, प्रकाशाच्या येण्याचा स्रोत हे सुद्धा प्रकाशाची आणि तो प्रकाश ज्या घटनांना उजागर करणार आहे त्या घटनांची स्थिती बदलून टाकणारा ठरतो. म्हणजे प्रकाश हा केवळ बघण्याची सोय नाही, तर प्रकाश ही एक अनुभवाची अवस्था आहे नाट्यप्रयोगामध्ये. हे आपल्याला नाट्यप्रयोगामधल्या प्रकाशाचा अनुभव घेताना लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे हे खरं तर रंगमंचावर करून दाखवलं तर जास्त छान कळू शकेल, पण आता आपण ते बोलण्याच्या स्वरूपातच समजून घेण्याचा प्रयत्न करू, बोलण्यातूनच समजून घेण्याचा प्रयत्न करू. एक पात्र रंगमंचावर बसलेलं आहे आणि त्या ते पात्र जिथं बसलेलं आहे त्याच्यापासून साधारणपणे 5-7-10 फुटावरून त्याच्या अंगावर प्रकाश पडणार आहे आणि तो प्रकाश हळूहळू प्रकाशाच्या स्रोतातून निर्माण होणार आहे आणि तो पात्राच्या अंगावर येऊन पात्राचं अंग व्यापणार आहे. जेव्हा आपण असा प्रसंग पाहतो की संपूर्णपणे अंधारात बसलेलं पात्र आहे आणि त्या अंधारात बसलेल्या पात्राच्या शरीराला हळूहळू प्रकाश व्यापतो आहे. आता हे मी जे हळूहळू म्हणतोय ना, ते किती हळू किंवा किती जलद याच्यावर आपल्याला त्या नाट्यप्रसंगाचा कसा अनुभव येईल हे ठरेल. पुन्हा तो प्रकाश काय इंटेन्सिटीचा आहे, काय तीव्रतेचा आहे, म्हणजे तो किती टक्के प्रकाश आहे. म्हणजे तो 100% अंधार आहे असं गृहीत धरलं तर तो 20% अंधार कमी करणारा, 40% कमी करणारा, 50, 60, 70 का 100% अंधार कमी करणारा. म्हणजे प्रकाशाची एक अशी अवस्था असू शकते की 50% प्रकाश आणि 50% अंधार आहे, 10% प्रकाश आणि 90% अंधार आहे, 80% प्रकाश आणि 20% अंधार आहे. वेगवेगळ्या संतुलनाच्या अवस्था आहेत प्रकाशाच्या आणि अंधाराच्या. प्रकाशाच्या येण्या जाण्याची एक विशिष्ट गती आहे, प्रकाशाचा पोत आहे आणि त्या सगळ्यामुळं आपण जे पाहतोय त्या दृश्याची अनुभूती बदलते. मगाशी आपण ज्या तेंडुलकरांच्या नाटकाचा उल्लेख केला त्या नाटकामध्ये बघा, टक्कल चमकतंय असं तेंडुलकरांना जर अभिप्रेत असेल प्रसंगामध्ये तर अत्यंत तीव्र प्रकाश त्या पात्राच्या अंगावर पडलेला असणं आवश्यक आहे, ज्या प्रकाशानं चमकण्याची अवस्था निर्माण होईल. नुसता पांघरुणासारखा पात्राच्या अंगावर प्रकाश पांघरलेला नाही, तर तो परावर्तित होणारा सशक्त प्रकाश आहे ज्यानं त्याचं टक्कल चमकतं. प्रकाशाची अनेक रूप आपल्याला नाटकामध्ये बघायला मिळतात आणि प्रकाश योजनाकार जितका कल्पक असेल, जितका सर्जनशील असेल,
तितका नाटकामधला प्रकाश बोलका असतो किंवा नाटकामधला अंधार सुद्धा बोलका असतो. प्रेक्षकाला त्याची बोली समजून घेण्यासाठी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे आणि प्रकाश बोलल्यामुळे नाटकाच्या बोलण्यात काय फरक पडतो याचं सुद्धा आपल्याला भान असलं पाहिजे. जसं प्रकाशाच्या बाबतीमध्ये आहे तसंच ते ध्वनींच्या बाबतीत सुद्धा आहे, पार्श्वसंगीताच्या बाबतीत सुद्धा आहे. जे आपण प्रकाशाविषयी बोललो त्या सगळ्या गुणवत्ता पार्श्वसंगीताला प्राप्त असतात. पार्श्वसंगीताला पोत असतो, पार्श्वसंगीताला तीव्रता असते, पार्श्वसंगीताला घनता असते. पार्श्वसंगीतामध्ये आणखीन दोन गोष्टी येऊन मिसळतात, ती म्हणजे पार्श्वसंगीताची लय असते आणि पार्श्वसंगीताचा नाद असतो. प्रकाशाच्या येण्या जाण्यामध्ये सुद्धा लय असते, तशी पार्श्वसंगीतामध्ये सुद्धा एक लययुक्तता असते आणि नादमयता असते. या पार्श्वसंगीताच्या सगळ्या गुणवत्ता मिळून नाटकाला प्रभावित करत असतात. बरेच वेळा आपल्याला संगीत ग्रहण करत असताना त्याच्यामधली भावोत्कटतेची तराच फक्त ग्रहण करण्याची सवय लागलेली असते. त्याच्या लयनादाच्या गुणवत्ता, त्याच्या गतीच्या गुणवत्ता, त्याच्या पोताच्या गुणवत्ता, घनतेच्या गुणवत्ता ह्या आपल्याकडून दुर्लक्षित केल्या जाण्याची शक्यता असते. तर संगीत, पार्श्वसंगीत सुद्धा जे अनेक वेळा कंपोज्ड असू शकतं किंवा जे ॲम्बियन्स निर्माण करणारं असू शकतं, म्हणजे वातावरण निर्मिती करणारं असू शकतं, अशा दोन्ही परिचयपर संगीत असू शकतं. अशा दोन्ही प्रकारच्या पद्धतीनं संगीत नाटकामध्ये अस्तित्वात असू शकतं. तर जसा प्रकाश सजगपणे पाहावा, प्रकाशाची बोली समजून घ्यावी, तशी संगीताची सुद्धा बोली, पार्श्वसंगीताची बोली समजून घ्यावी आणि त्यानं आपलं नाटक समजून घेणं, नाटक अनुभवणं अधिक आनंददायी होणार असतं. ह्या दोन मुद्द्यांवर आपण बोललो प्रकाश आणि संगीताविषयी. तसं इतर अनेक मुद्दे आहेत. म्हणजे नाटकाचे नेपथ्य आहे. नाटकाच्या नेपथ्यामध्ये नाटकाचं नेपथ्य जो करणार असतो त्या नाटकाच्या नेपथ्य करणाऱ्याला नाटकाच्या अवकाशाचा जो स्वभाव आहे तो समजून घ्यायला लागत असतो. नाटकामध्ये जी स्थळं निर्माण होणार आहेत त्या स्थळांचे कोणकोणते स्वभाव असणार आहेत ते समजून घ्यावे लागत असतात. आणखीन एक गोष्ट समजून घ्यावी लागत असते, ती म्हणजे नाटकामध्ये जे नेपथ्य आहे ते नेपथ्य आणि नाटकातली जी माणसं आहेत त्यांचा एकमेकांशी संबंध काय असणार आहे याचा सुद्धा विचार नाटकाचं नेपथ्य करणाऱ्याला करावा लागत असतो. नाटकामध्ये एक संज्ञा वापरली जाते ज्याला ऍक्टिंग एरिया असं म्हणतात. नाटकाचं जे रिक्त अवकाश असतं, नाटक करायला सुरुवात करण्याआधी रिकामं असणारं, रिक्त असणारं जे अवकाश असतं त्या अवकाशावर नेपथ्य मांडलं जातं आणि नेपथ्य आणि माणसं यांचा संबंध येण्यासाठी एक अवकाश उपलब्ध करून दिलं जातं. ते अवकाश असतं ऍक्टिंग एरिया, अभिनय क्षेत्र, जिथं माणसं वावरणार असतात, माणसं एकमेकांशी संबंध ठेवणार असतात, माणसं नेपथ्याशी संबंध ठेवणार असतात, माणसं वेगवेगळ्या जीवनस्थिती साकारणार असतात, असा तो ऍक्टिंग एरिया असतो. ह्या अभिनय क्षेत्राचा आणि नेपथ्याचा काय संबंध नाटकाच्या प्रकृतीला अभिप्रेत आहे हे नेपथ्य करणाऱ्याला अतिशय जागरूकपणे समजून घ्यावं लागतं आणि मग नेपथ्याची रचना किंवा योजन करावं लागत असतं. सावधपणे, सजगपणे नाटकाचा प्रयोग बघणाऱ्या प्रेक्षकाला सुद्धा हा माणसं आणि स्थापत्य यांचा संबंध समजून घेण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं. तो संबंध समजून घेताना दिग्दर्शकानं त्याला मदत केलेली असतेच. नटसंच त्यांच्या अभिनयातून आणि वावरातून मदत करणार असतोच, पण प्रेक्षकानं एक पाऊल पुढे टाकून अधिक सक्रिय होऊन हा संबंध समजून घेण्याची गरज असते. पुन्हा आपण महेश एलकुंचवारांच्या एका नाटकाविषयी बोलूया. एलकुंचवारांचं वाडा चिरेबंदी नावाचं नाटक आहे. त्या वाडा चिरेबंदीच्या पहिल्या अंकाच्या पूर्वार्धामध्ये धरणगावकर देशपांड्यांच्या जुन्या वाड्यामधलं सगळं जड नेपथ्य एलकुंचवार सुचवतात, ज्यामधल्या वस्तू अत्यंत हट्टी आहेत, जड आहेत, त्या आपली जागा सोडायला तयार नाही आहेत. लौकिक अर्थानं धरणगावकरांचं सगळं सांपत्तिक वैभव नष्ट झालेलं आहे, पण त्या सांपत्तिक वैभवाच्या खुणा असणाऱ्या अत्यंत हट्टी आणि जड वस्तू मात्र त्यांच्या घरामध्ये जागा अडवून राहिलेल्या आहेत. जशा जीवनस्थिती जागा अडवून राहिलेल्या आहेत जुन्या, तशा वस्तू सुद्धा जागा अडवून राहिलेल्या आहेत जुन्या वस्तू.
आणि त्या इतक्या हट्टी आहेत, त्या माणसांकडून हटवल्या जाऊ शकत नाही. त्यांची त्यांची एक निग्रहाची अवस्था आहे, जागा न सोडण्याची. तर हे नेपथ्य रंगसूचनेमधून जेव्हा आपल्याला कळतं संहितेत, आणि जेव्हा ते नेपथ्यकाराकडून किंवा नाटकाची सगळी मंचसज्जा करणाऱ्याकडून किंवा दिग्दर्शकाकडून त्या जेव्हा नाटकाच्या प्रयोगाचा भाग बनवला जातात, तेव्हा आपल्याला त्या ऐंद्रिय अनुभव द्यायला लागतात. जडतेचा, हट्टीपणाचा, निग्रहाचा, जागा न सोडण्याचा, आणि मग जुन्या वस्तूंनी जागा न सोडल्यामुळे कुचंबणा झालेल्या माणसांचा एक अनुभव आपल्याला या नेपथ्यातून मिळायला लागतो. हे घडतंय हे आस्वादनाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे. नेपथ्याकडे आपण केवळ पार्श्वभूमी म्हणून पाहत राहिलो तर नेपथ्य आपल्याला कुठलीही अनुभूती देणार नाही. अभिनय क्षेत्र आणि नेपथ्य यांच्या परस्पर संबंधातून किंवा अभिनय क्षेत्र नटांनी वापरण्यातून त्यांचे जे अवकाशाशी असणारे संबंध निर्माण होत आहेत ते आपण सावधपणे पाहिले पाहिजेत आणि समजून घेतले पाहिजे. पुन्हा सफरचं उदाहरण बघूया. सफर जेव्हा संपतं आणि तो गर्भात असल्यासारखा तो मनुष्य पडून राहिलेला आणि त्याचं टक्कल चमकतंय, या स्टेजपर्यंत जेव्हा या बिंदूपर्यंत नाटक येतं, त्या अवस्थेला नाटक येईपर्यंत रंगमंच कमालीचा भकास आणि रिकामा झालेला असतो. रिक्ततेकडं रंगमंचाचा प्रवास झालेला असतो. आणि ती रिक्तता केवळ रंगमंचाची नसते, तर ती त्या माणसाच्या अस्तित्वामध्ये आलेली रिक्तता असते, त्याच्या जीवनामध्ये आलेली रिक्तता असते. म्हणजे आपण प्रकाशाच्या बोलीविषयी बोललो, आपण संगीताच्या बोलीविषयी बोललो नाटकातल्या, तशी ही नेपथ्याची आणि अवकाशाची बोली आहे. ती बोली समजली की नाटकाविषयीच्या साक्षरतेची एक पायरी आपण चढली. आपण संहितेचा विचार करत असताना जसा संवादांचा विचार केला, तसा आपण आता प्रयोगामध्ये संवादांचा थोडक्यात विचार करूया आणि थांबूया, कारण खूप वेळ आपण बोलतो आहोत म्हणून. तर संवादांमध्ये सुद्धा जेव्हा संवाद एखादा बोलला जातो, आता वाक्याच्या संपृक्ततेविषयी पुनरुक्ती करत नाही मी, मागाशी आपण ते बोललेलो आहोत. जेव्हा एखादा संवाद बोलला जातो तेव्हा तो प्रत्यक्ष श्राव्य असल्या कारणानं तो आपल्या व्यक्तित्वावर खूप सखोल परिणाम करतो. आणि त्या परिणामामध्ये नटाच्या आवाजाची जात, त्याची आवाज लावण्याची पद्धत, त्यानं आवाजाचा वापरलेला पोत, त्यानं आवाजाचा पोत वापरताना त्या स्वतःच्या वाणीवर केलेले संस्कार, त्यानं आवाजाचं केलेलं प्रोजेक्शन, ह्या सगळ्यामुळं आवाज सजीव होतो. आणि पुन्हा तो आवाज मगाशी मी जसं म्हणालो तसा तेव्हा तो एकटा नसतो, तेव्हा एक काही प्रकाशाची अवस्था आहे, तेव्हा पात्रांच्या देहांच्या काही आकृतिबंधांची अवस्था तयार झालेली आहे, तेव्हा नेपथ्य आपल्याशी काहीतरी बोलतंय आणि या सगळ्यात आवाज ऐकू येतोय माणसाच्या बोलण्याचा. तर त्या आवाजाचं म्हणणं बदलून जातं या सगळ्या परिवेशामुळं, ज्याच्यात तो आवाज ऐकू येतोय. इतकं सूक्ष्म स्तरावर जाऊन नाटक आपण अनुभवलं पाहिजे. मी आता पाहिलं पाहिजे असं म्हणतच नाही, नुसतं अनुभवलं पाहिजे. आणि ते जास्तीत जास्त समग्रतेकडे नेण्याचा प्रयत्न जसा दिग्दर्शकानं, लेखकानं, तंत्रज्ञानी आणि नटांनी केलेला आहे, तसा प्रेक्षकांना सुद्धा त्या समग्रतेचा प्रवास करताना एक सक्रियता दाखवली पाहिजे. तर आपण नाटक पाहिलं असं होईल. ते झालं नाही तर आपण गोष्ट बघितली असं होईल. आणि गोष्ट बघायला मग रंगमंचाकडे कशाला जायला हवं, गोष्ट समजून घ्यायला रंगमंचाकडे कशाला जायला हवं. गोष्ट कुणीही चांगली सांगू सुद्धा शकतं आणि गोष्ट छापून सुद्धा दिली जाऊ शकते. गोष्टीच्या पलीकडं जे नाटकाचं असणं आहे, त्या नाटकाच्या असण्यापर्यंत पोहोचणं संहितेच्या स्तरावर एका पद्धतीनं आणि प्रयोगाच्या स्तरावर एका पद्धतीनं म्हणजे नाटकाचं आस्वादन करून घेणं. आणि हे आस्वादन जितकं सजग, तितकी नाटकाची मजा, तितका नाटकाचा आनंद, तितकं नाटकाचं अर्थवाहीपण आणि तितकी नाटकाची सौंदर्य सिद्धी जास्त. आणि यालाच मी नाटकाच्या आस्वादनामधली साक्षरता किंवा नाटकाच्या आस्वादनामधली पद्धती असं म्हणतो. आणि हे सातत्यानं स्वप्रशिक्षणातून करता येणं शक्य आहे. स्वप्रशिक्षण मी अशा अर्थानं म्हणालो की हे जरी
अनेक लोक आपल्याशी बोलली, अनेक पुस्तकांमधून आपल्याला समजलं, तरी हे जसं नटांनी, दिग्दर्शकांनी, लेखकांनी, परफॉर्मन्सनी रियाज करायचा असतो, तसा प्रेक्षकांना सुद्धा रियाज करायचा असतो. म्हणजे हे स्वतःलाही मी सांगतोय, हे केवळ उपदेशात्मक बोलणं नव्हे. प्रेक्षकांचा सुद्धा एक रियाज असतो. प्रत्येक प्रयोगागणिक, प्रत्येक नाटकाच्या अनुभवागणिक, वाचनागणिक आपल्याला नाटकाच्या खोलीत उतरण्याची एक एक पायरी अधिक आक्रमता आली पाहिजे. हा रियाज आहे. जसं एखादं गाणं 10, 15, 20, 25, 100 वेळा ऐकलं की मागे कुठेतरी एक व्हायोलिन वाजतंय, जे आपल्याला पहिल्या ऐकण्यामध्ये कधीच कळलं नाही. हे कळतं आपल्याला. आणि मग त्या व्हायोलिन सह जेव्हा गाणं आपण 151 ऐकतो ना, तेव्हा ते गाणं वेगळंच ऐकू यायला लागतं. ते पहिल्यासारखं ऐकू येत नाही. किंवा आपण हेडफोन्स घालून जेव्हा काही काही गाणी ऐकतो, आपल्याला ती एक्सटर्नल स्पीकर्सवर ऐकून अनेक वेळा परिचित असतात, पण हेडफोनमध्ये आपण गाणं ऐकतो आणि आपल्याला काहीतरी मंद किणकिण ऐकू येते, जी त्या गाण्याच्या ऑर्केस्ट्रेशनचा भाग असते. आपल्याला कळतं की अरे, हे एक्सटर्नल स्पीकरवर मी कधीच ऐकलं नाही, आणि ते ऐकू येतंय, तर गाणं किती बदललं. तो जो आनंददायी अनुभव असतो की आपल्याला गाणं आत्ता खूप चांगलं कळलं, छान कळलं, कारण गाण्यातलं सगळ्यात सूक्ष्म मला अनुभवता आलं. तसंच नाटकाचं. आणि ते करणं म्हणजे नाटकाचं आस्वादन करणं. आणि ह्याचा फायदा काय आहे? ह्याचा व्यक्तिगत फायदा तर आहेच, निश्चितच. नाटक जास्त आनंददायी पद्धतीनं अनुभवता येणं हा व्यक्तिगत फायदा आहे. याचा एक सांस्कृतिक फायदा सुद्धा आहे की अशी अभिरुची जर सूक्ष्माकडं प्रवास करत राहिली सारखी प्रेक्षकांची, तर प्रेक्षकांना कुणीही कलाबाह्य निकषांवर स्वतःला शरण करून घेऊ शकणार नाही. हे वाक्य अत्यंत आत्ताच्या काळामध्ये मला महत्वाचं अशासाठी वाटतं की आता आपण आपली अभिरुची इतक्या भ्रष्ट, उथळ, सवंग आणि बाजारू गोष्टींच्या दावणीला बांधलेली आहे की आपलं मनोरंजन केल्याचा दावा कुणीही करू शकतं आज. आणि आपल्या अभिरुचीच्या मागून येऊन आपल्याला गिराईक करू शकतात. अनेक व्यवस्था टपून बसलेल्या आहेत त्याच्यासाठी. मग राजकारणापासून ते हायपर स्टोअर्स पर्यंत अनेक व्यवस्था आपलं मनोरंजित होण्याचं किंवा मनोरंजित होण्याची भूक विकत घ्यायला टपलेली आहेत. आणि मग ती भूक विकत घेऊन आपल्याला काहीतरी विकायला टपलेली आहेत. जर आपण सावधपणे आस्वादन प्रक्रियेमध्ये स्वतःला सहभागी केलं तर आपली अभिरुची अशी विकली जाणार नाही. आपल्या अभिरुचीचे सकारात्मक दबाव तयार होतील आणि त्या सकारात्मक दबावांमुळं आपल्यावर होणारे कलाबाह्य रंजनाचे आघात आपण सक्षमपणे पचवू शकू. हा सांस्कृतिक लाभ आहे असं मला वाटतं. अभिरुची उन्नयन हा सांस्कृतिक लाभ असतो. मला हे मान्य आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या रंजनाची समाजामध्ये गरज असते. मी असं म्हणणार नाही की अमुक एक रंजन सवंग आणि अमुक एक रंजन उन्नत, असं काही मी भेदाभेद करणार नाही. परंतु असं रंजन आपल्याला सावधपणे ओळखताच आलं पाहिजे जे आपल्याला फशी पडत आहे, जे आपली क्रयवस्तू करत आहे, जे आपल्याला विक्रीयोग्य कमॉडिटी बनवत आहे. अशी व्यवस्था ओळखायला आपण शिकलंच पाहिजे आणि अशा व्यवस्थेला तोंड द्यायला सुद्धा शिकलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी अभिरुची उन्नयन आणि आस्वादन प्रक्रियेमधली सजगता ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. दुसरा एक भाग असा आहे की माझा व्यक्तिगत लाभ म्हणून मी याच्याकडे बघतो. मी नाटक करतो, मी लिहितो अनेक वर्ष, त्यामुळं मला व्यक्तिगत लाभ म्हणून सुद्धा आस्वादन प्रक्रिया अधिक सजग असणाऱ्या प्रेक्षकांचा लाभ झाला तर हवा आहे. तो असा की जसं प्रयोग करण्याचं किंवा नवं काही करून बघण्याचं धाडस हे माझ्या बंडखोरीतून येतं, तसं ते माझ्यावर असणाऱ्या चांगल्या अभिरुचीच्या दबावातून सुद्धा येतं. जेव्हा सजग आस्वादन प्रक्रिया असणारा एखादा आस्वादक माझ्याकडून विशिष्ट प्रकारच्या आशयाची आणि कलात्मक अनुभवाची मागणी करतो आणि त्या मागणीचा एक चांगल्या अर्थानं दबाव माझ्यावर तयार होतो, तेव्हा माझ्या सुद्धा सर्जनशील प्रक्रिया पणाला लागणार असते. माझं सुद्धा जुने साचे मोडणं आणि नवे आयाम घडवणं कला व्यवहारामधले
अत्यंत सुकर होणार असतं. माझं म्हणजे मी व्यक्तिशः आत्मसंबोधन मी करत असलो तरी मी एकूण माझ्या सगळ्या कला व्यवहार करणाऱ्या मांदियाळीला सामावून घेऊन हे बोलतोय की माझ्या दृष्टीने ते लाभाची गोष्ट अशासाठी असेल की मला नवतेचा शोध घेण्यासाठीची भूमी आक्रमण्याचं धाडस येईल, इच्छा निर्माण होईल जर सजग आस्वादन प्रक्रियेचा दबाव माझ्यावर असेल तर. तो नसेल तर काय होतं हे सांगायला आजच्या काळातली रंजन करणारी अनेक माध्यमं उदाहरण म्हणून आपण घेऊ शकतो. आपल्याला इतर कुठलीही चर्चा करण्याची त्याच्यासाठी गरज नाही. मी त्यांचा उल्लेख करत नाही, पण अनुल्लेखानं आपणा सर्वांना कळेल की मला कशाविषयी बोलायचं आहे. तर एकूण ही नाटकाच्या आस्वादन प्रक्रियेची एकूण ही चौकट आहे, हे स्वरूप आहे नाटकाच्या आस्वादन प्रक्रियेचं. खूप बोलता येईल अजून याच्याविषयी, खूप वेगवेगळ्या गोष्टींना आपण भिडू शकू. हे आणखीन छान कधी होईल जेव्हा आपण प्रत्यक्ष जमून हे करून बघू, कारण नाटक अल्टिमेटली करून बघण्याची गोष्ट आहे. किंवा एखादी नाटकाची संहिता प्रकट वाचून त्यातल्या जागा अधोरेखित करत करत आपण ही आस्वादन प्रक्रिया जर समजून घेतली तर ते अधिक छान होईल. पण हे आजच्या व्याख्यानाच्या मर्यादेमध्ये त्या आस्वादनाचं बाह्यरूप जरी कळालं, चौकट जरी कळाली, तरी आजचा व्याख्यान माझ्या बाजूनं यशस्वी झालं असं मला वाटेल. मला अशी आशा आहे की खरोखरच तसं झालं असेल. पुन्हा एकदा अखेरीस मी शिवाजी विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्यशास्त्र विभागाचे तिथल्या सर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो. अतुल परीट या माझ्या मित्राचा मला उल्लेख आवर्जून करायचा आहे की अतुलनं हे व्याख्यान सुचवण्यापासून, म्हणजे विभागाच्या वतीने सुचवण्यापासून ते त्याचं ध्वनिचित्रमुद्रण झालंय की नाही, ते विभागापर्यंत कसं पोहोचेल, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतुलनं खूप धडपड केली. त्यामुळे हे आपल्यापर्यंत पोहोचू शकलं. त्यामुळे अतुलचे सुद्धा आभार. पुन्हा एकदा विभागाचे आभार. आपणा सर्वांचे आभार की आपण हे ऐकलत, म्हणजे ऐकणार आहात असं गृहीत धरून आपणा सर्वांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.